मित्रांनो, आपण आलोय श्री गायकवाड यांच्या क्षेत्रात. लास्ट इयरला आपण इथे एक पॉईंट दिला होता. समोर तुम्हाला पॉईंट दिसेल. हा उन्हाळ्यात चाललेला आहे ना, आत्ता कमी झालेला आहे. तर आपण चेक करायला आलोय, पाहूयात काय प्रॉब्लेम आहे. असाच धर उभा करून. या उन्हाळ्यात चाललंय ना. या पण शिरणार आहे का? मित्रांनो, हा बोरवेल पॉईंट उन्हाळ्याच्या आधी लास्ट इयर दिलं होतं. पूर्ण उन्हाळा हा चाललेला आहे, परंतु आता या पॉईंटला पाणी कमी आलंय असं सांगितलंय. तर ते चेक करायला आपण इथे आलोय. तर माझे सहकारी कदम सर येत आहे का? चिखल असल्यामुळं मला वाटत नाही. बघा कारण काय अवघड जाते ना, पाणी लागायचं पाणी फुल पाणी असतं ना, त्याच्यावर जाऊ नका. वरल्या पाण्यावरून बोरचा काही प्रश्न येत नाही. आता तुम्हाला मी सांगतो किती फुटाला पाणी लागलं असेल त्या लाईनला, तो सर सांगतो. नाही, मला एवढं नाही आठवते आता. असू द्या की, तुम्ही बोर मारताना समोर होता ना, मारलाय सांगतो तुम्हाला. सर मला काय म्हणायचं आहे, ह्याच्यावर रोड काय मुवमेंट देतो ते बघा ना. कशावर? तो रोड ह्याच्यावर काय मुवमेंट देतो, कोणती लेअर चालू आहे कोणती बंद आहे, किती लेअर ह्या बोरला आहे, कुठले कुठले वाटतात, त्या दोन मध्ये चालू कुठले चालू ही वाटते. सर तुम्हाला कुठल्या कुठल्या चालू वाटतं? मला ही बंद आहे, ही बंद आहे, इकडची ही साईड बंद आहे. चालू कुठली ही आणि ही. 3 चालू आहेत, त्यातले 2च तुटलेले आहेत. आणि हिला पाणीच नाही, नाही जाणवत. बघा, अभ्यासानुसार ही लाईन ड्राय आहे. ह्या 3ला पाणी आहे. बारीक का असं नाही, पण 2च लाईनी तुटलेले आहेत. मला एक सांगा, झाला वाढलं मग आपण फक्त 40 फूट खाली नेला. ओके, 200च्या खाली 230, 25, 10, 20च्या दरम्यान पाणी वाढलं म्हणतो, मग फक्त 50 फूट बरोबर. 50 फूट साठा. आता माझ्या माहितीनुसार आज फक्त तुम्हाला पाण्याची लाईन ही चालू आहे आणि ह्या बंद आहे, आणि तेच पाणी आज तुम्हाला चालू आहे. जे 35 फुटाचं पाणी तुम्ही म्हणताय, ही लाईन वर लागलेलं आहे, ही लाईन तिला नॉर्मल पण पाणी उगस का थोडंफार चालू आहे. फक्त आता तुमचा बोर ह्या लेअरवर चालू आहे. 200च्या खाली जे पाणी लागलं त्याच लेअरवर चालू आहे. वरती आता मोटर चालू केलं ना आपण, पाणी पडलेलं लगेच आवाज येतो. तेच सांगतो, हे फक्त नॉर्मल पाणी. म्हणजे 35 फुटावर लागलं होतं ना, ह्याला इंच लागलं होतं. आणि माझ्या हिशोबान फक्त ह्या बोरला आत्ता मला फक्त 2च लाईनी दाखवतात, ही आणि ही.
आणि ह्याच्यामध्ये फक्त ही लाईन आता चालू आहे इकडून आलेली, आणि ती लाईन तुम्हाला 200च्याच खाली लागलेली, 210, 220, 230च्या दरम्यान लागलेली. आणि काय झालंय माहिती आहे का, तुम्हाला सांगतो आता तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही खाली स्टोरेज न गेल्यामुळं तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे. खैलं पाणी तुम्हाला साधारण 6 इंच ते 1.5 इंच पाणी ही एकच लिहित. हां, पण आता काय होते, जिथं पाणी लागले तिथून काय होतं, तो साठा तुमचा जो म्हणताय ना तो कमी होतोय. त्याचं कारण आहे, पाणी हिथं लागलं तर याला वाव आहे, तर जायला त्याला वाव असतो, त्यामुळे ते पाणी वर चढत नाही. आता वरलं पाणी ज्यावेळी त्यात मिक्स होतं त्यावेळी त्याची लेअर वर येते. हा माझा अनुभव. तर सरांच्या अनुभवानुसार एकच लाईन सध्या चालू आहे. शेवटी फ्रिक्वेन्सी ज्याची त्याची मॅच होते. पॉईंट मी काढल्यामुळं आता मला तसं जाणवत आहे. आणि चंद्रकांत म्हणतायत त्यांच्या पण म्हणण्यानुसार एकच लाईन चालू आहे. ठीक आहे, शेवटी कसं असतं, फ्रिक्वेन्सी मॅच होण्यावर आहे. आणि बरोबर आहे, सरांनी जे सांगितलं आहे त्या हिशोबाने लागलेलं आहे पाणी, बरोबर. तर तुमचं काय मत आहे, शेतकरी म्हणून काय मत आहे? पण त्यांनी मला द्यायला सांगितलं, मी 250 बंद केला. बरोबर आहे की पाणी 250च्या आत लागलेच की तुम्हाला ही लेअर. मला तर आत्ता त्यावेळी सर म्हणतात ते बरोबर आहे, 2-3 लेअर असू शकतात, नाही असं नाही. पण आत्ताच्या मुमेंटला दोन्ही लेअर चालू आहेत. फक्त ही थोडीशी वलाव्याची लेअर आहे. ते पाणी जरी गळत असलं तरी ते खडकाला असं घासून जाते. आवाज येत नाही. हां, त्यामुळं आवाज येत नाही, त्याची क्षमता कमी झाली. आणि जे ही जी लाईन आली ना, ही आजी लाईन तुम्हाला चालू आहे इकडून आहे, ही 220, 210च्या दरम्यान ही लाईन तुम्हाला लागलेली. मला सांगा ना, अजून बोर नाही लागणार खाली. कोणाला? माझ्या अंदाजानं तर नेलं तर स्टोरेज वाढेल, पण शेवटी ह्या पट्ट्यामध्ये मी नवीन असल्यामुळं जो सरांना अनुभव आहे तेवढा मला अनुभव नाही. तेव्हा पण 350 होत नाही. मग शो तुम्ही मला सांगा, चालू खडकावर थांबला हा, बरोबर, खडकाव थांबलो तुम्ही. तुम्हाला पाणी खडकत लागले का ह्याच्यामध्ये रान चेंज होताना नाही लागलं? ना, काळ्या दगडात थांबला. तुम्ही एक 10-20 फूट अजून खाली जायला पाहिजे होतं. गावात विषय बंद केलं. हा विषय काय होतो याचा माहिती आहे का, आणि रात्री झालेलं बरं आहे. ही लाईन आता तुम्हाला मी 100% सांगतो चालू आहे. ही लाईन, वरची लाईन ना. ह्याच लाईनचा मेन सोर्स आहे तुम्हाला, आणि ह्याच दिशेला मोठं पाणी वरती. इकडूनही पाणी आहे, नाही असं नाही, पण ते पाणी आता कमी झालं. ते 35-40ला लागले ना म्हणताय, हा, वर. ही लाईन आहे इकडून आलेली. आणि मला तर आता ह्या ठिकाणी फक्त माझ्या रोडवर फक्त मला एकच लाईन दाखवते. ही लाईन दावत नाही, कारण जर छोटं पाणी असेल तर मला त्याच्यावर दावत नाही. पण सरांचे रोड मी वापरले तर मला ही लाईन दाखवती, हे 35-40वर दाखवते. आणि हे 210 ते 220च्या दरम्यान पाणी तुम्हाला 200च्या नंतर वाढलंय. वाढलंय का नाही? आणि ती हीच लाईन. ह्याच्यापेक्षा तुम्हाला, आणि तुम्ही घाबरून थोडंसं बंद केलं मी. बंद केलं. कारण आहे ना, पाणी त्यामुळे मला तुम्ही 2 problem फूट, मध्ये. 5 फूट फुल पाणी बाहेर आलं ना, 45 फूट खाली केलं, बंद केलं. पाणी मोठं होतं त्यावेळेस. पाणी वरलं पाणी होतं ना सर. पाणी मिळून पण आजही बघा, तुम्ही खाली नेलं, एक स्टोरेज वाढू शकतो ह्याच्या खाली पाणी नाही. पाणी नाही ना खाली. कारण आत्ता जर ते लेअर दावत नाहीत, जर खाली पाणी असतं तर सरांच्या तिथं मला, माझा अभ्यास आहे, सरांच्या तिथं मला लेअर दाखवली असती, इकडे दाखवली असती, इकडे दाखवली असती. मग आज फक्त मला 2च लाईनी दाखवतात. अजून तर उन्हाळा कडक नाही, जरी ड्राय पट्टा असला तरी. उद्या उन्हाळ्यात आता तुम्ही म्हणताय, पण ही उन्हाळ्यात पूर्ण लाईन बंद होऊ शकते. ही आत्ताच बंद आहे. चालू व्हायला पाहिजे होणार ती मग. आता हे तुमचं काही नाही, हे आमचा अभ्यास एक सांगतो की लाईनी वरल्या बंद होतात म्हणजे काय होतं, वरल्या पाण्याची पातळी खाली खाली जाते, गेले खाली. म्हणून ती लाईन कोरडी होते. आता ऑलरेडी ही तुम्हाला 200च्याच खाली लाईन आहे, त्यामुळे शक्यतो करून ही कोरडी होईल असं मला वाटत नाही. एक उन्हाळ्यामध्ये सरांना आणून परत एकदा ह्याचा हे करा, नाही तर 50 फूट नेलं तरी हरकत नाही. आणि 1 मिनिट सर, व्हिडिओ